कदाचित आपण मुख्यमंत्री झालो असतो तर मोदी मंत्रिमंडळात आणखीन एक मंत्री न राहता स्वतंत्र राहण्यात मजा आली असती, हे गडकरींना आवडलं असतं. गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्यानंतर गडकरी हे महाराष्ट्र भाजपचे निर्विवाद ज्येष्ठ नेते होते. जून 2014मध्ये मोदी सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर लगेचच मुंडे यांचा कार अपघातात मृत्यू झाला. पण कुमार केतकरांनी लिहिल्याप्रमाणे मोदी गडकरींनाही निवडून देऊ शकले नाहीत, कारण त्यांनी स्वतःला पहिला विकास पुरुष म्हटलं होतं. कोणतंही समांतर सत्ता केंद्र निर्माण व्हावं असं मोदींना वाटत नाही. गडकरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणं म्हणजे मुंबईत असणं, म्हणजे आपोआप कॉर्पोरेट जगताचा एक भाग बनणं. तरीही गडकरी शेअर बाजार आणि उद्योगपतींशी चांगला खेळ करतात. मोदी शहा जोडीनं याला धोका म्हणून पाहिलं, कारण संपूर्ण देशातल्या सत्ता केंद्रावर त्यांनी स्वतःच नियंत्रण ठेवावं असा त्यांचाही हेतू आहे. मोदींना माहीत होतं की महाराष्ट्र काही महिन्यात गडकरींचा होईल. गडकरींच्या परवानगीशिवाय मोदी आणि शहा महाराष्ट्रात पाय ठेवू शकणार नाहीत. गडकरी दिल्लीत राहिल्यानं किमान त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवता आलं. त्यामुळे मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलं. जेव्हा गडकरी भाजपचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांच्या इच्छेविरुद्ध महाजन आणि मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी दिली. ते नागपूरचे ब्राह्मण आणि संघाचे एकनिष्ठ होते. गडकरी आणि फडणवीस यांच्यात भेद करण्यासारखं काहीही नव्हतं. पण जेव्हा मुंडे आणि महाजन नव्हते तेव्हा त्यांच्या नसण्याचा फायदा गडकरींना झाला नाही, तर फडणवीस आणि मोदींना झाला होता. रागावलेल्या भावानं 2006मध्ये महाजन यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. दिल्लीत गडकरींना अपेक्षा होती त्यांना ट्रान्सपोर्ट झार म्हटलं जावं. रेल्वे, रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी हे सारं त्यांच्या ताब्यात असेल. त्यांना त्यांच्या इच्छेनुसार रेल्वे मंत्रालय मिळालं नाही, पण ते लगेचच त्यांच्या कामात गुंतले. महाराष्ट्रातल्या सार्वजनिक कामांचा अनुभव असल्यानं त्यांना भारतातली रस्ते बांधणी कशी चालते हे माहीत होतं. एकीकडे मोदींना आधीच्या सरकारचा वारसा पुसून टाकायचा होता, तर दुसरीकडं गडकरींनी स्वतःसाठी वेगळा मार्ग निवडला. त्यांना गोष्टी कशा चालतात हे पाहायचं होतं आणि मग ते त्यांचे उपाय घेऊन पुढे यायचे. पहिल्या वर्षी परिवहन मंत्रालयाचा फारसा आवाज काढला नाही. गडकरींनी स्वतःला आधुनिकवादी आणि नवोदित म्हणून सादर केलं आणि इथेनॉल बस चालवण्याबाबत बोलले. त्यांना काही करायचं असेल तर ते अधिकाऱ्याला कोणत्याही किमतीत करायला सांगतात किंवा सोडून देतात. ते अपशब्द वापरतील पण काम झाल्यावरच निघून जातील. इतर मंत्र्यांना वाटतं की अधिकाऱ्यांचा थेट संपर्क पंतप्रधानांशी आहे, त्यामुळे ते गप्प आहेत. तुम्ही सचिव असाल तर मंत्रालयात फन्ने खान आहात. पण गडकरींच्या बाबतीत ते मागून लाथ घालतात, अधिकाऱ्यांची उघडपणे प्रशंसा करतात किंवा टीका करतात. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री असताना ते त्यांचे सचिव संजय मित्रा यांचं खुलेपणानं कौतुक करायचे. त्यांची संरक्षण मंत्रालयात बदली करण्यात आली. सिमेंटचे भाव गगनाला भिडले होते आणि गडकरींना कुठून तरी कळलं की मोठे खेळाडू यात घाणेरडे खेळ करत आहेत. यापूर्वीच 117 लहान आणि मध्यम सिमेंट युनिट्स बंद पडली आहेत. मंत्रालयानं सिमेंट खरेदीसाठी केंद्रे उघडली. किंमत आणि दर्जाबाबत सूचना देण्यात आल्या आणि पुरवठादाराला त्याच्या उत्पादनाची चाचणी होणार असल्याचं सांगण्यात आलं. अनेक आजारी युनिटं जिवंत झाली. अचानक सिमेंटचं उत्पादन वाढलं आणि त्यात मोठ्या खेळाडूंचं योगदान राहिलं नाही. केवळ गडकरींच्या या उद्योजकाच्या हुशार मनानं हे करू शकले. गडकरींनी अनेक उपसमित्या बनवल्या ज्यात संघाचे लोक भरलेले आहेत, जे रस्ते वाहतूक मंत्रालयासाठी धोरणं सुचवतात. ते सरकार आणि खाजगी क्षेत्र यांच्यातले इंटरफेस म्हणून काम करतात. मोठमोठ्या घोषणा करणं हाही गडकरींच्या कार्यशैलीचा भाग. त्यांचा कार्यकाळ अप्राप्य उद्दिष्टे आणि मोठमोठ्या घोषणांनी भरलेला आहे. विशेषतः रस्ते बांधणीबाबत अधिकाऱ्यांना काम करण्यास प्रवृत्त करण्याचा हा त्यांचा प्रकार असल्याचं ते सांगतात. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय तुमच्या बेल्ट खाली असण्याचा एक फायदा म्हणजे तुमची उपलब्धी मोजता येण्याजोगी आहे आणि त्याचे परिणाम दिसत आहेत. हिंदुस्तान टाइम्सने बातमी प्रकाशित केली. 2022 पर्यंत चालणाऱ्या पहिल्या टप्प्यात 34,800 किलोमीटरचा रस्ता बांधायचा होता. यामध्ये 2 वर्षापूर्वी जाहीर केलेल्या महत्वाकांक्षी भारतमाला योजनेअंतर्गत 24,800 किलोमीटर रस्त्यांचा समावेश होता. 34,800 किलोमीटर आधीपासूनच सुरू असलेल्या 10,000 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेचा समावेश आहे, जो 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या शासनकाळात सुरू करण्यात आला होता. मात्र पंतप्रधान आणि रस्ते वाहतूक मंत्री यांच्यातल्या संबंधात अनेकदा तणाव निर्माण होतो.
गडकरींच्या पहिल्या 3 महत्त्वाकांक्षी योजना आणि त्यांच्या 2 प्रस्तावित परदेश दौऱ्यांना मोदींनी मान्यता दिली. चौथी फाईलही फेटाळण्यात आल्यानं गडकरी खूप संतापले होते. ते सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडे गेले आणि म्हणाले, मी अशा गोष्टी सहन करू शकत नाही. मी परत जाऊन स्वयंसेवक राहणं चांगलं समजतो. भागवत दुसऱ्याच दिवशी दिल्लीत आले आणि त्यांनी रात्री उशिरा बैठक आयोजित केली, फक्त गडकरी आणि मोदींसोबत. संघाचे सर्वेसर्वा भागवत यांनी मोदींना विचारलं, गडकरी कधी त्यांच्या मार्गात अडथळे आणतात किंवा त्यांच्या सरकारची प्रतिमा डागाळतायत का? मोदींचं उत्तर नाही असं होतं. अंतिम तोडगा असा काढण्यात आला की गडकरी कधीही मोदीवर टीका करणार नाहीत, ना पक्षांतर्गत ना पक्षाबाहेर. गडकरींना त्यांचं काम त्यांना करू द्यावं. तेव्हापासून गडकरींच्या मंत्रालयात फारसा व्यत्यय आलेला नाही. मोदींच्या सर्वात मोठ्या योजनांचं खरं काम गडकरींच्या मंत्रालयातूनच होत असतं. पण पंतप्रधान आणि रस्ते वाहतूक मंत्री यांच्यातले संबंध अनेकदा ताणले जातात. सरकारच्या 83,000 किलोमीटर रस्ते बांधणीच्या योजनेला मंत्रिमंडळाच्या मंजुरीची घोषणा ऑक्टोबर 2017 मध्ये संसदेपासून थोड्या अंतरावर दिल्लीच्या मध्यभागी असलेल्या नॅशनल मीडिया सेंटरमध्ये पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आली. अरुण जेटली या पत्रकार परिषदेला संबोधित करीत होते, पण गडकरी आश्चर्यकारकपणे बेपत्ता होते. याबाबत जेव्हा त्यांना विचारलं की ते एवढ्या मोठ्या कार्यक्रमात का उपस्थित नव्हते, तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांना दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घ्यायला सांगण्यात आलं होतं. पंतप्रधानांना धक्कादायक प्रसिद्धी आवश्यक असल्याचं कारण देण्यात आलं, पण हा खोडसाळपणा होता. गडकरी खूप नाराज आणि रागावलेले दिसत होते. दुसऱ्या दिवशी गडकरींनी पत्रकार परिषद घेतली. प्रसार माध्यमांनी आवश्यक ती सर्व माहिती आधीच प्रसिद्ध केली असल्यानं गडकरींच्या पत्रकार परिषदेकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही. इथेनॉलवर चालणाऱ्या बसेसला चालना देण्याच्या आणि वाहनात वापरल्या जाणाऱ्या इंधनात इथेनॉलचं प्रमाण वाढवण्याच्या त्यांच्या प्रस्तावावर हिताचा संघर्ष असे प्रश्न निर्माण झाले. मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर लगेचच पूर्ती समूहानं इथेनॉल उत्पादनात लक्षणीय वाढ केली. 2016 मध्ये मानस ॲग्रो इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीत विलीन केलं, ज्याला IDBIच्या नेतृत्वाखाली सहकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कन्सोर्टियमनं 1034 कोटी रुपयाचं कर्ज दिलं होतं. गडकरींचा एक मुलगा कंपनीचा संचालक आणि दुसरा प्रवर्तक. पूर्ती ग्रुपच्या एका कंपनीनं 2013 मध्ये SR सोबत पेट्रोल पंपाचं जाळं उभारण्यासाठी संयुक्त उपक्रम सुरू केला होता. म्हैसकर कुटुंबाच्या IRB इन्फ्रास्ट्रक्चरला काश्मीर आणि लडाखला जोडणाऱ्या झोजीला पास बोगदा खोदण्यासाठी 10,050 कोटी रुपयांचं कंत्राट मिळालं. गडकरी यांची म्हैसकर कुटुंबाशी IRB बिल्डर्सच्या काळापासून जुनी मैत्री आहे. विरोधकांनी भ्रष्टाचाराचा प्रश्न उपस्थित केल्यावर हे कंत्राट रद्द करावं लागलं. नवीन बोलीनंतर 2017 मध्ये त्यांचं नवीन कंत्राट IL&FS ट्रान्सपोर्टेशन नावाच्या कंपनीला देण्यात आलं, ज्यानं अर्ध्या किमतीत बोगदा खोदण्याची ऑफर दिली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मे 2017 मध्ये अधिकाऱ्यांवर उत्तराखंडमधल्या राष्ट्रीय महामार्ग 74 साठी भूसंपादन करताना 240 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. गडकरींनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली. उत्तराखंड सरकार उचलत असलेल्या पावलांमुळे अधिकाऱ्यांच्या मनोबलावर नक्कीच विपरीत परिणाम होईल आणि योजनांच्या अंमलबजावणीवर परिणाम होईल. राज्यात आणखी योजना राबवायची की नाही याचा मंत्रालयाला फेरविचार करावा लागेल, अशी धमकीही त्यांनी दिली. राज्य सरकारनं हे प्रकरण विशेष तपास पथकाकडे सोपवलं. त्याच वर्षी नंतर द हिंदूनं वृत्त दिलं की गडकरींचे खाजगी सचिव वैभव डांगे यांचे इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत विभाग आणि युनिट्सद्वारे आयोजित कार्यक्रमांसाठी निधी गोळा करत होते. कंपनी सोडल्यानंतर मंत्रालयात रुजू झाल्याचं डांगे यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या वेबसाईटनुसार गडकरी अजूनही कंपनीचे संरक्षक आहेत आणि सुरेश प्रभू माजी वाणिज्य आणि नागरी विमान वाहतूक मंत्री तिचे मानक अध्यक्ष होते. गडकरींवरच्या कोणत्याही भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मोदी सरकारही कुप्रसिद्ध बनलं. त्यामुळे परिवहन मंत्र्यांवरच्या आरोपांकडे मीडियाचं फारसं लक्ष गेलं नाही, जे पूर्ती समूह घोटाळ्यात मिळाले होते. खरे तर 2015च्या कॅगच्या अहवालात
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या सवलत योजनेच्या अंमलबजावणीत अनेक अनियमितता आढळून आल्यावर अरुण जेटली गडकरींच्या बचावासाठी पुढे आले. विरोधकांनी हे प्रकरण संसदेत उचलून धरलं आणि गडकरींनी कोणताही गैरप्रकार झाल्याचा इन्कार केला. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यानं सांगितलं की त्यानंतर कोणीही आग्रह केला नाही, कारण गडकरींकडे मोदींचे प्रतिस्पर्धी म्हणून पाहिलं जातं, त्यामुळं ते आमच्या समर्थनाला पात्र आहेत. या सगळ्याशी गडकरींच्या समर्थकांचा काहीही संबंध नाही. ती सर्व प्रकरणे कुठे आहेत? हे अमित शहा यांच्या मुलावरील आरोपांपेक्षा वेगळे कसे आहेत? द वायरनं 2017 मध्ये वृत्त दिलं होतं की मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर एका वर्षात जय अमित शहा यांच्या मालकीच्या कंपनीचं मूल्य 16,000 पटीनं वाढलं होतं. पूर्ती ग्रुप घोटाळा मुख्यतः 2 प्रसारकांचा समावेश होता, टाइम्स ग्रुप आणि NDTV, जे हात धुवून त्यांच्या मागे पडले. हे सर्व षडयंत्र होतं. ज्या आयकर अधिकाऱ्यांनी गडकरींच्या घरावर छापा टाकला त्यांना बक्षीस देण्यात आली. KV चौधरी यांना जून 2015 मध्ये केंद्रीय दक्षता आयुक्त बनवण्यात आलं. त्यांचे निवृत्तीसाठी 4 महिने बाकी होते. IAS केडरच्या बाहेरून नियुक्त झालेले ते पहिले अधिकारी होते. मोदींना गडकरींना संरक्षण मंत्रालयात आणायचं होतं. त्यांनी गडकरींवर खूप दबाव पण आणला होता, पण ते बदले नाहीत. गडकरींना नवीन मंत्रालय शक्यतो सरकारमध्ये सेकंड इन कमांड पद नको होतं. त्यांच्या जुन्या इच्छेचा मान राखून त्यांना रेल्वे देण्यात येईल असंही तेव्हा सांगण्यात आलं होतं. परंतु ही ऑफरही काही निष्पन्न झाली नाही. हे आत्ता नाही तर सुरुवातीलाच व्हायला हवं होतं असं त्यांचं मत होतं. मोदींनी आग्रह केल्यामुळेच गडकरींनी जलसंपदा मंत्रालय स्वीकारलं. मोदींच्या इच्छेकडे पूर्ण दुर्लक्ष करून गडकरींनी स्वतःला अगदी जेटलींचाही आदर मिळवून दिला होता. पियुष गोयल यांनी 2016 मध्ये एका जाहीर सभेत सांगितलं होतं की गडकरी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वाधिक बोलतात. गडकरींनीही संधी मिळताच अत्यंत सावधपणे मोदींना हा सगळा खेळ स्वबळावर चालवता येणार नाही असं मत व्यक्त केलं होतं आणि आपल्या मनाची गोष्ट पंतप्रधानांना सांगण्यास ते मागे पुढे पाहत नाहीत. 8 नोव्हेंबर 2016 रोजी जेव्हा मोदी चलनी नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर करण्याच्या तयारीत होते तेव्हा त्यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना एकत्र केलं. प्रत्येकाच्या हाती एक कोरा कागद देऊन त्यांनी 1000च्या 500च्या नोटा बंद करायच्या की दोन्ही यावर त्यांचे मत मांडण्यास सांगितलं. अर्थमंत्री असताना जेटली म्हणाले, आम्ही 1000ची नोट बंद करू शकतो पण 500ची नोट नाही. त्यांना बंद करणं हा सर्वात मोठा धक्का असेल. त्यावर मोदींनी उपरोधिक टोला लगावला. वकील 500 रुपयांच्या नोटांमध्ये पैसे दडवून ठेवतात म्हणून तुम्ही हे बोलत नाही ना? राजनाथ म्हणाले, हे आधी करायला हवं होतं. माझं पूर्ण समर्थन आहे. कॅबिनेट मंत्री व्यंकय्या नायडू यांनीही सहमती दर्शवली. त्यानंतर गडकरींची पाळी आली. ते म्हणाले, काळ्या पैशाची ही समस्या कायमची संपली पाहिजे. 1000 ते 100 रुपयांपर्यंत सर्व काही थांबवा. 50 रुपयांचे बंडल कोणी ठेवत नाही. मोदी आश्चर्यचकित झाले. एका सहकार्यानं गडकरींना याबद्दल विचारलं असता ते म्हणाले, त्यांनी आधीच मन बनवलं होतं. आम्हाला अडवण्यासाठी कोऱ्या कागदाचा खेळ खेळला जात होता. मी त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न केला. गडकरींच्या काळात पक्षात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एका नेत्यानं सांगितलं की पूर्वी भाजप हा राजकीय पक्ष असायचा, पण मोदी पंतप्रधान झाल्यापासून आणि अमित शहा गृहमंत्री झाल्यापासून त्याची रचना अर्ध कॉर्पोरेट बनली आहे, ज्याचे स्वतःचे अध्यक्ष आहेत. ते कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देखील आहेत आणि ते पूर्णवेळ CEO देखील आहेत, CEO देखील आहेत. त्याच वर्षी इंडिया टुडे मीडिया ग्रुपच्या एका कार्यक्रमात जिथे अनेक मान्यवर उपस्थित होते, राजदीप सरदेसाई यांनी पुढील निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत न मिळण्याच्या शक्यतेचा मुद्दा उपस्थित केला. राजदीप म्हणाले की असं झाल्यास मोदी पंतप्रधानपदी राहू शकणार नाहीत, कारण युती चालवण्याइतपत इतर पक्षांसोबत त्यांची जुळवाजुळव होत नाही. पण गडकरींसारखा कोणीतरी सर्वांना मान्य होऊ शकतो. या सूचनेवर गडकरी हसले. मी पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहत नाही. मला अपेक्षेपेक्षा खूप लवकर काही सारं मिळालेलं आहे. पक्षानं मोदींची निवड केली आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळेल आणि मोदी देशाचे पंतप्रधान होतील.
नितीन गडकरी एक चांगला माणूस आहे. ते नोकरशहा झालेत. ते त्यांच्या कामावर ठाम आहेत. ते कोणाशीही स्पर्धा करण्याच्या मूडमध्ये नाहीत. प्रत्येक जण आनंदी आहे. पण पडद्यामागं सुरू असलेल्या चकमकींचा तपशील तो देत राहतो. गडकरींची माणसं जसे अंशुमन मिश्रा, ज्यांना गडकरींनी 2012च्या निवडणुकीत राज्यसभेत आणण्यासाठी पाठिंबा दिला होता आणि ज्यांना संघाचाही पाठिंबा आहे, त्यांना पक्षात परत येऊ दिलं जात नाही. शिवाय सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार हे महाराष्ट्रातले भाजपचे सर्व नेते आणि कार्यकर्ते गडकरींच्या जवळचे आहेत. पण या सगळ्याला बगल देण्यात आली आहे. गडकरींना मजबूत होऊ न देणं हा एकमेव उद्देश होता. गडकरींच्या कार्यकाळात जबाबदारीचं पद भूषवणाऱ्या एका नेत्यानं तेव्हाच्या आणि आत्ताच्या काळातला फरक निदर्शनास आणून दिला. ते म्हणाले, आधी संघाला खूप काही सांगायचं होतं, आता तिची भूमिका मानव संसाधन व्यवस्थापकाची झाली आहे. ते त्यांच्या लोकांना सुचवतात, पण सीईओ स्वतःच निर्णय घेतात. तसंच संघासाठी यापेक्षा चांगला काळ कधीच नव्हता. लोक अचानक संघात रस घेऊ लागलेत. इंग्रजी म्हण म्हटल्याप्रमाणे त्यांना अपसेट द ॲपल कार्ट देखील नको आहे. गुजरातमध्ये मोदींची ताकद त्यांच्या स्वतःच्या कृतीतून आली आहे आणि त्यांनी एक वर्ग असल्याप्रमाणे प्रशासन चालवलंय. ते त्या वर्गाचे मुख्याध्यापक होते. त्यांना स्वतःवर विश्वास आहे की त्यांना संघाची गरज नाही, कारण त्यांना लोक त्यांच्या पाठीशी आहेत असं वाटतंय. ते भाजप किंवा संघापेक्षा मोठे झालेत. संघाला ते आवडत नाही. मोदी की संघ से डाल नहीं गलती. एप्रिल 2017मध्ये जेव्हा मोदी नागपूरला आले होते, तेव्हा त्यांनी आगाऊ संदेश पाठवला होता की मोहन भागवत जिथं राहतात तिथं त्यांना भेटायला यावं. वाजपेयी देखील संघाच्या मुख्यालयात जात असत. त्यानं नियमांचं उल्लंघन होईल असा संघानं कधी विचार केला नाही. त्या दिवशी भागवत आणि इतर सर्व नेते दौऱ्यावर निघून गेले. गडकरी थेट मुख्यालयात यायचे. हा दोघांमधला फरक आहे. मोदी लोकांच्या मर्यादांची परीक्षा घेतात. सध्या संघ परिवारात मोदी शहांबाबत प्रचंड अस्वस्थता आहे. त्यांना राजनाथ आणि गडकरी यांच्यासारखे नेते अधिक सोयीस्कर वाटतात. असे अनेक घटक गडकरींच्या बाजूने जातात. त्यांचा दुसरा फायदा म्हणजे ते कॉर्पोरेट मदत आणू शकतात. गडकरींच्या एका जवळच्या सहाय्यकानं सांगितलं की गडकरींनी मोदींसाठी अदानी सोडले आहेत, परंतु गडकरी मुकेशभाई अंबानी आणि इतरांच्या अगदी जवळ आहेत. रतन टाटा किंवा मुकेशभाई त्यांना भेटायला नागपूरला का जातात? या सर्वांना या माणसामध्ये आशेचा किरण दिसतोय. या क्षणी सर्व मोठी घरे मोदींच्या मागे उभी आहेत. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा संघाला फक्त इशारा द्यावा लागेल आणि ही घरे आपली भूमिका बदलतील. यासोबतच पक्षासाठी पैसा उभारणंही सोपं झालं आहे. फंड कलेक्टर राहिले नाहीत. पियुष मुंबईतल्या व्यावसायिकांनाही चांगले ओळखतात. निवडणुकीसाठीचा सर्व निधी गोळा करण्याचं काम ते आता पाहतात. अर्थात गडकरींचा मुद्दा काही औरच आहे. गडकरींनी कधीही जातीयवादी भाषण केलं नाही. मोदी हे जातीयवादी मनोवृत्तीचे प्रतिनिधित्व करतात, तर गडकरी जातीयवादी राजकारणावर विश्वास ठेवत नाहीत. संघाचं नेतृत्व करणारा कप्तान चांगल्या खेळाडूला खेळण्याचं स्वातंत्र्य देतो, कारण संघाला विजय हवा असतो. इथं कप्तानाला ही भीती आहे की माझ्याहून अधिक कोणी खेळलं तर माझ्या नेतृत्वाचं काय होईल. भले मग टीम हरली तरी चालेल, पण त्याला खेळू द्यायचं नाही. ही नीती घातक आहे. स्पोर्ट्समन स्पिरिटनं राज्यकारभार चालवला नाही तर देशाचं काय होईल? मोदी गडकरीत आमूलाग्र फरक आहे. मोदी बोलण्यावर तर गडकरी कामावर विश्वास ठेवतात. मोदी प्रसिद्धी, प्रचार, प्रसार मानणारे तर गडकरी सत्यता आणि मॅनिप्युलेशन न मानणारे. आपल्या कामानं लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या गडकरींना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेपासून रोखलं गेलंय. खुजा लोकांना आपल्या सोबत घेऊन मोदी शहांनी निवडणुकीची व्यवहारचना आखली आहे. त्यातूनच गडकरींचे पंख छाटले गेलेत. आगामी काळात भाषणांचा फड गाजवणारे मोदी आणि कामांचा गड उभा करणारे गडकरी यांच्यातले हे अंतर्द्वंद्व अधिक टोकदार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतीय जनता पक्षाला 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या संघर्षाला सामोरे जावं लागणार आहे. याची